राजस्व विभाग में 40% पद खाली है। जनसंख्या के हिसाब से नया आंकड़ा तैयार किया जाए समेत अन्य मांगों को लेकर राजस्व कर्मचारियों ने धुले में विरोध प्रदर्शन शुरू कर दिया है तथा आज से अनिश्चितकालीन हड़ताल पर जाने का निर्णय लिया है। धुले शहर के जेल रोड पर उनका आंदोलन शुरू हो चुका है। राजस्व कर्मचारी संघ समय समय पर राज्य सरकार को ज्ञापन देकर राजस्व विभाग में रिक्त पदों को भरने, जनसंख्या के अनुसार पद भर्ती करने, पदोन्नति, पद नाम बदलने, मेडिकल बिल की मांग पर ध्यान आकर्षित करता रहता है। लेकिन सरकार की ओर से मांगों की तरफ अनदेखी किए जाने के विरोध में राजस्व कर्मचारी आज से अनिश्चितकालीन हड़ताल पर चले गए हैं, जिससे कई सरकारी काम भी ठप होने की आशंका है। राजस्व कर्मचारी संघ, तलाटी संघ, चतुर्वर्गीय कर्मचारी संघ, कोटवाल संघ के शामिल होने से राजस्व व्यवस्था ठप होने की आशंका है। महाराष्ट्र राज्य महसूल संघटना कर्मचारी यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यामधील सर्व महसूल कर्मचारी एकूण 228 कर्मचारी आजच्या या बेमुदत संपामध्ये सहभागी झालेले आहेत। तसेच आमच्या ज्या मागण्या आहेत त्या महसूल विभागाचा आकृतीबंध 2006 नंतर लागू झालेला नाही, तो 10 वर्षानंतर लागू होणे अपेक्षित होते, परंतु तो आता शासनाने लागू करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे महसूल सहाय्यक पदाचा ग्रेड पे जो आहे तो वाढविण्यात यावा, तो 2400 करण्यात यावा। नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4300 वरून 4800 असा करण्यात यावा। पुरवठा विभागातील सरळ सेवेने शासनाने पद भरण्याचा घाट घातलेला आहे। ती पद न भरता महसूल विभागामध्ये 10 ते 15 वर्षापासून जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना पदोन्नती दिल्यानंतरच महसूल विभागातील जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात यावीत, अशा आमच्या या प्रमुख मागण्या आहेत। तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना शिपाई पदामध्ये देण्यात यावी, पदोन्नती देण्यात यावी, लिपिक पदामध्ये देण्यात यावी। कोतवाल जे कर्मचारी आहेत त्या कोतवाल कर्मचाऱ्यांना शिपाई संवर्गामध्ये पदोन्नती देण्यात यावी, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि त्यासाठी आज आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे।